नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनल स्टार शिवम लाईफवर। आज आपण रिव्ह्यू करणार आहोत एक नवीन आणि बजेट फ्रेंडली डायपर, ते म्हणजे सफल डायपर। आई बाबा म्हणून आपल्या बाळासाठी सर्वोत्तम आणि आरामदायक डायपर निवडणं फार महत्त्वाचं असतं। चला तर मग पाहूया सफल डायपर खरंच बाळासाठी योग्य आहे का। तर आम्ही शिवमसाठी मागवतो मंथली पॅक एक्सेल साईजचे। तर हा बॉक्स आलेला आहे, चला कापून बघूया आता। तर मी आता ओपन करते याला। मंथली पॅक मध्ये मिळतात 2 पॅकेज। सफल डायपर आपल्याला वेगवेगळ्या साईज मध्ये मिळतो, न्यूबॉर्न, स्मॉल, मीडियम, लार्ज, एक्सेल इत्यादी। पॅकिंग अगदी साधं पण व्यवस्थित आहे। हे आहेत सफलचे प्रीमियम पॅन, न्यू आणि इम्प्रूव्ह क्वालिटीचे आहे। 70% फास्टर ॲब्झॉर्प्शन रेट आहे। 12 आवर पर्यंतचं ॲब्झॉर्प्शन मिळतं। एक्सलंट क्वालिटी आणि डर्मॅटॉलॉजिस्ट टेस्टेड आहे। एका पॅकेज मध्ये 54 पॅन्स मिळतात, एक्सेल साइज 12 ते 17 kg पर्यंत। सफल डायपर हा पॅम्पर्स किंवा मम्मी पोको यासारख्या ब्रँडच्या तुलनेत किमतीला कमी आहे, पण क्वालिटी आणि आरामाच्या बाबतीत फारसा कमी नाही। जर तुम्ही बजेटमध्ये चांगला पर्याय शोधत असाल तर हा डायपर नक्की ट्राय करायला हवा। सफल डायपरची ॲब्झॉर्प्शन क्वालिटी चांगली आहे। मी स्वतः हे 6 ते 8 तास वापरून पाहिलं आहे आणि बाळाच्या त्वचेवर कोणतीही ओलसरपणा, रॅशेस किंवा दाह झाला नाही। फक्त मी एवढं सांगू इच्छिते की रात्रीसाठी हे बेस्ट नाही, तुम्ही दिवसा वापरू शकता, रात्रीसाठी अदर ब्रँड। ही सफलची फ्रंट साइड आहे आणि ही बॅक साइड आहे। इथे लिहिलेलं आहे बॅक साइड आणि एक्सेल साइजचा हे डायपर। याचा बाहेरील आणि आतील मटेरियल दोन्ही सॉफ्ट आणि ब्रीदेबल आहे। बाळाला दिवसभर आरामदायक वाटतं। बाजूला स्ट्रेचेबल साइड रिंग्स दिले आहेत, त्यामुळे डायपर घट्ट बसतो आणि सहजपणे हलत नाही। अदर ब्रँडच्या तुलनेमध्ये हे खूप स्ट्रेचेबल वाटलं आणि खूप सॉफ्ट आहे। बाळाला खूप आरामदायक असं हे डायपर आहे। या डायपरच्या आतून जर बघायला गेले तर कापूस आहे, खूप सुपर सॉफ्ट कापूस आहे। बाळाला एकदम छान वाटतं या डायपर मध्ये, असं वाटत सुद्धा नाही की ते डायपर घातलेला आहे। आणि जर साईडने जर तुम्ही बघू शकता खूप सॉफ्ट आहे। जे पायाला आपण लावतो ते सुद्धा खूप स्ट्रेचेबल आहे आणि सॉफ्ट आहे। एकूणच बघितलं तर सफल डायपर हा एक दर्जेदार, परवडणारा आणि सुरक्षित पर्याय आहे। सॉफ्ट, ॲब्झॉर्बंट, बजेट फ्रेंडली आणि बाळासाठी आरामदायक। जर तुम्ही नवीन डायपर ट्राय करायचा विचार करत असाल तर सफल एकदा नक्की वापरून बघा। हे डायपर मी शिवमसाठी दिवसाला वापरते, रात्री हे मी शक्यतो त्याला वापरत नाही, कारण हे डायपर मी त्याला रात्री वापरून बघितलं तर हे ॲब्झॉर्प्शन इतकं चांगलं नाही की ते रात्रभर टिकेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा। अशाच उपयुक्त रिव्ह्यूसाठी स्टार शिवम लाईफला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाळासाठी उत्तम पर्याय निवडा आणि स्वतःची काळजी